नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती म्हणजेच NMMS या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परीक्षेसाठी तुम्ही सर्वजण प्रविष्ट झालेला आहात. सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आपण सुरू केलेल्या या परीक्षेच्या मार्गदर्शनामध्ये आजचा हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे. 2020-21 मध्ये ही परीक्षा होणार आहे ती 14 मार्च 2021 रोजी. आणि जर आपण ही परीक्षा पास केली तर आपल्याला 12वीपर्यंतच्या 4 वर्षांमध्ये एकूण 48,000 रुपये मिळणार आहेत, हे आपण सर्वांना माहीतच आहे. 2 पेपर परीक्षेचे असतात. त्यापैकी पहिला पेपर आहे मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मानसिक क्षमता चाचणी, आणि दुसरा पेपर आहे तो स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी. सर्वच अभ्यासक्रमाचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत आणि एक एक भाग पूर्ण करत जाणार आहोत. आत्ता आपले काही व्हिडिओ चालू आहेत ते मेंटल ॲबिलिटी टेस्टबद्दल, परंतु यापूर्वी परीक्षेची माहिती दिलेला एक व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्रमांक 1. जर आपण तो पाहिलेला नसेल तर वरती जे आय बटन दिसतंय म्हणजेच सजेस्टेड व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या आय बटनावरती क्लिक करून तो पहिला व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ क्रमाने पहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ दुसरा ज्याच्यामध्ये आपण मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्टबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि इथून पुढं असेच अनेक व्हिडिओज आपल्यासमोर वेगवेगळ्या तज्ज्ञांचे येत राहतील. तत्पूर्वी जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन हा चॅनल आहे. सबस्क्राईबवरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उजव्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, त्यापैकी ऑल सिलेक्ट करा. म्हणजे इथून पुढं जे काही व्हिडिओ अपलोड होतील किंवा या चॅनलच्या माध्यमातून NMMSबद्दल लाईव्ह मार्गदर्शन होईल त्यावेळेला तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग पाहूया मेंटल ॲबिलिटी टेस्टमधला एक भाग. आता आपल्याला तर माहीतच आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हे प्रश्न कोणकोणते आहेत मागच्या वेळेला आपण त्याची चर्चा केलेली आहे. यापैकी स्पेसिफिकली आपण आज एका भागाकडे वळतोय. तो भाग आहे सांकेतिक भाषा म्हणजेच कोड लँग्वेज. सैन्यामध्ये असू द्या, गुप्तहेर खात्यामध्ये असू द्या, किंवा अगदी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही वेळेला कोड लँग्वेज वापरली जाते. आणि मग ही कोड लँग्वेज आपल्याला समजणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये काय संकेत आहेत हे समजण्यासाठी आपल्याला हा या ठिकाणचा मुद्दा दिलेला आहे. तो आपण उदाहरणांच्या सहाय्यानं स्पष्ट करून पाहणार आहोत. कोड लँग्वेज याच्यामध्ये हा पहिला भाग आहे नंबर कोड लँग्वेज. अक्षरांचं रूपांतर नंबरमध्ये केलेलं असतं, संख्येमध्ये केलेलं असतं, अंकांमध्ये केलेलं असतं. याला आपण अंकांची सांकेतिक भाषा असं म्हणणार आहोत. यानंतरचा तिसरा व्हिडिओ जो याच्यानंतर येतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला अक्षरांची सांकेतिक भाषा, लेटर्स जे आहेत त्यांची कोड लँग्वेज आपल्याला समजावून घ्यायची आहे. तो व्हिडिओ क्रमांक 3 यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. ओके. आता इथं जर तुम्ही नीट स्क्रीन पाहिलं तर तुम्हाला असं दिसतंय की अचानकपणे एक प्रश्न समोर आलेला आहे. आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. परंतु बाजूला तिथं लिहून ठेवलेलं आहे की हा प्रश्न NTS म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2010 विचारलेला आहे. प्रश्न काय आहेत, त्याची उत्तर कशी काढायची तिथं आपण पाहणारच आहोत. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की आम्ही बसणार आहोत 8वीच्या NMMS परीक्षेसाठी, मग NTSचे प्रश्न आमच्यासमोर कशासाठी? तसं नाही. ज्यावेळेला आपण काहीतरी वरची तयारी करतो तेव्हा आपल्याला काहीतरी त्यापेक्षा कमी तर नक्कीच मिळतं. म्हणजे जरी आपल्याला म्हणजे वाक्य वापरलं जातं बऱ्याच वेळेला, आपण ज्यावेळेला जंगलामध्ये जाणार आहोत शिकार करायला सस्याची, शिकार कशाची करायची आहे? सस्याची. परंतु त्यावेळेला जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, त्यामुळे असं वाक्य वापरलं जातं सस्याची शिकार करायला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते. म्हणून जरी इथं मी NMSची तयारी करून घेत असलो तरीसुद्धा MTS आणि NTS यातले सुद्धा काही प्रश्न आपण इथं चर्चेला घेणार आहोत. आणखी एक मुद्दा असा सांगायचा आहे की मी इथं घेत असलेले सगळे प्रश्न हे यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेलेच आहेत. म्हणजे एकंदरीत पेपरची
पातळी म्हणजेच लेवल, प्रश्नांची लेवल आपल्याला यातून सहजपणे समजून येणार आहे. आणि त्या दर्जाचे प्रश्न जर आपण सोडवू शकत असलो 2010 पासून 2019 पर्यंतच्या सगळ्या परीक्षांचे प्रश्न आपण जर सोडवणार असू तर आपल्याला 2020-21 मध्ये होणार परीक्षेचं काहीच वाटणार नाही, कारण आपली तोपर्यंतची तयारी ऑलरेडी झालेली असणार आहे. ओके, विषयाकडे येऊया. एका सांकेतिक भाषेमध्ये सर्टन हा शब्द 513962 असा लिहिला जातो आणि डार्क DARK हा शब्द 4638 असा लिहिला जातो. त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला क्रॅक हा शब्द लिहायचा आहे आणि त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला रडार हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न आहे. मग अशीच मी म्हटलं होतं की अंकांच्या स्वरूपातले हे काही सांकेतिक शब्द आहेत, कारण सर्टन हा शब्द आहे त्याचं रूपांतर अंकामध्ये केलेलं आहे. आता याचं उत्तर काढायचं म्हटलं तर अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रत्येक लेटरसाठी म्हणजे अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे. एकदा जर का ते कळालं तर मग आपण पुढं जे काही विचारले जातील ते सगळे शब्द कोडमध्ये लिहू शकतो. त्याचा जर विचार केला आपण तर आपल्याला सर्टन आणि डार्क यामध्ये काही अक्षर लेटर्स कॉमन दिसत आहेत. त्याच्यामध्ये ए कॉमन आहे आणि आरसुद्धा कॉमनच आहे. आणि जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं आहे की डार्क यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती ए होतं आणि इकडं 4638 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती 6 आहे. त्याचबरोबर वरती सर्टन या शब्दामध्ये 5व्या क्रमांकावरती ए हे अक्षर होतं आणि अंकामध्ये लिहिताना सांकेतिक भाषेत लिहिताना 5व्या क्रमांकावरती 6 दिसतंय. पहा तुम्ही इथं त्या ठिकाणी ॲरो पण आलेला आहे, इथं 6 म्हणजे जिथं ए आहे तिथं इथं 6 आहे, जिथं इथं ए आहे तिथं इथं बरोबर 6 आहे. याचा अर्थ असा झाला की एची किंमत किती असणार आहे, 6 असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं कंपॅरिझन करायचं, तुलना करायची आहे. प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, त्याचे ट्रिक्स काय आहेत ते मी व्यवस्थित सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. ए तर आपल्याला सापडला, ए बरोबर 6. तर असा जर विचार केला आपण तर आरची किंमत आपल्याला काढता येते. जिथं आर लिहिलेला आहे डार्कमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आर आहे, इथं 3 लिहिलेलं आहे. सर्टनमध्ये 3ऱ्याच क्रमांकावर आर आहे, इथं पण 3 लिहिलेलं आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की आरची किंमत किती असणार आहे, 3 असणार आहे. बघा आपल्याला कंपेअर केल्यानंतर, तुलना केल्यानंतर ए बरोबर 6 सापडलं आणि आर बरोबर 3 सापडलं. आता हे 2 शब्द सापडले. आता राहिलेले शब्दसुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत. त्यापैकी मी मुद्दाम इथं लिहितो आहे सी बरोबर 5. आता कुठून आलं हे सी बरोबर 5? जर आपण सर्टन शब्द पाहिला तर सर्टनमध्ये पहिलंच अक्षर आहे सी आणि सांकेतिक भाषेमध्ये लिहिताना तिथं 5 लिहिलं आहे, म्हणून सरळ सरळ अर्थ झाला सी बरोबर 5. प्रत्येक वेळेला असंच असेल असं नाही. प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला काही वेळेला हा क्रमसुद्धा बदललेला असतो आणि क्रम बदललेला असेल तर काय करायचं, ती सुद्धा उदाहरणं पुढं येणार आहेत, त्याची आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंतच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेतलीच उदाहरणं मुद्दाम निवडलेली आहेत शिकवण्यासाठी, जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा डाऊट मनामध्ये राहणार नाही आणि विद्यार्थ्याला एक आत्मविश्वास मिळेल की आपण इथून पाठीमागचे सगळे प्रश्न सोडवू शकतो. मग त्याच लेवलचे प्रश्न पुन्हा येणार आहेत, सहज सोडवू शकेल. याप्रमाणे आपल्याला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. के बरोबर 8 मिळाला, कारण डार्कमध्ये के शेवटी होता. 4638 मध्ये सुद्धा 8 शेवटी आहे, म्हणून के बरोबर 8 मिळाला. कंपेअर केलं तर डी बरोबर 4 मिळतोय. आणि मग जर आपल्याला क्रॅक शब्द लिहायचा असेल तर क्रॅकमधला सी म्हणजे 5, इथं आपण त्याप्रमाणे लिहित जाऊया. सी म्हणजे 5 लिहिलं आहे, आर म्हणजे 3 लिहिलं आहे, ए म्हणजे 6, सी म्हणजे पुन्हा 5 आणि के म्हणजे 8. याप्रमाणे क्रॅकसाठीचा सांकेतिक शब्द तयार झाला 5 3 6 5 8 आणि तो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 1 नंबरवरती. याचा अर्थ उत्तर 1 लिहायचं नाही. तुमच्याकडे जी आन्सर शीट असेल त्याच्यावरती 1 क्रमांकाचं जे काही सर्कल आहे ते तुम्हाला ब्लॅक करावं लागणार आहे. तेही नीट ब्लॅक करा, त्याचा सराव करा. याच सिरीजमध्ये साधारण जानेवारी महिन्याच्या नंतर आपण प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणार आहोत. त्यासाठी गुगल फॉर्मचा आपण वापर करणार आहोत आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्याचाही सराव आपल्याला याच चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे जर आत्तापर्यंत आपण चॅनलला जोडलेलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, किंवा जर तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये यायचं असेल तर ग्रुपमध्ये येण्यासाठी बाजूला तो जो नंबर दिलेला आहे, इथं दिसतोय बघा, तो नंबर बाजूला लिहिलेला आहे, तो नंबर, त्या नंबरवरती आपण आलात 75 88 94 60 86. त्या नंबरवरती आपलं नाव, शाळेचं नाव, इयत्ता 8वी
MMS असं लिहून पाठवलं की आपल्याला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं जाईल. क्रॅक हा शब्द आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये मिळाला. तसंच रडार हा शब्दसुद्धा सहज मिळून जाईल. एकदा तुम्ही प्रत्येक लेटरसाठी, प्रत्येक अक्षरासाठी कुठला अंक वापरला आहे हे फिक्स करून घेतलं की तुम्ही अशा प्रकारे उत्तर लिहू शकाल. रडारमध्ये आरसाठी लिहिलं आहे पुन्हा 3, आरसाठी लिहिलेलं आहे 3, एसाठी 6, डीसाठी 4, एसाठी 6 आणि आरसाठी 3. याप्रमाणे आपल्याला 4 क्रमांकाचं सर्कल जे आहे ते टोटल ब्लॅक करावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला विचार करून कोड लँग्वेज अर्थात मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मेंदूचाच उपयोग आहे आणि मेंदूचा उपयोग आहे म्हणजे आपल्याला इथं काहीतरी तुलना करावी लागेल, काहीतरी विचार करावा लागेल. विचार करून आपल्याला एकदाच ते लेटर्स मिळाले, त्याचे सांकेतिक अंक मिळाले की आपण शब्द त्याच्यापासूनचे बनवू शकतो. हे एक उदाहरण NTSचं आहे, फार अवघड नाही. जर नीट विचार केला काहीच अवघड नाही. 8वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा सहजपणे हे उदाहरण जमण्यासारखं आहे आणि तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. नक्कीच तुम्ही NMSला बसताय, तुम्ही स्कॉलरशिप मिळवणार आहात. अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला सहजपणे सोडवता येणार आहेत. मार्गदर्शन त्यासाठीच आपलं हे चाललेलं आहे. यानंतरचा दुसरा एक आणखी प्रकार असतो प्रश्नांचा. MTS 2011मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17, 18, 19 आणि 20 या 4 प्रश्नांसाठी एकच सामायिक माहिती दिलेली आहे. एका मिश्र सांकेतिक भाषेत शब्दातील प्रत्येक अक्षरासाठी अंक वापरला आहे. शब्दातील अक्षरांचा क्रम व संकेतातील अक्षरांचा क्रम सारखाच असेल असे नाही. या अगोदरच्या उदाहरणामध्ये तो क्रम सारखा होता, आपण त्यावरून सांकेतिक भाषा ओळखली. आता मात्र तो क्रम सारखा नाही. मग काय करायचं ते सांगतो. मग आता इथं आपल्याला त्यांनी 4 शब्द अगोदर दिलेले आहेत. SMELL, स्मेल, टायटल, MALE, मेल आणि टॉक असे 4 शब्द दिलेले आहेत. त्या प्रत्येक शब्दासाठी पुढं त्यांनी सांकेतिक भाषा वापरलेली आहे आणि अंक दिलेले आहेत. इथं आपल्याला काहीतरी विचार करून उत्तरं काढावी लागतील. आता विचार काय करायचं मग, हे 17, 18, 19, 20 बाजूला राहू द्या. अगोदर आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक वापरलेला आहे. विचार जर आपण केला तर SMELL, स्मेल, त्याच्यात डबल एल आलेला आहे आणि त्या डबल एलच्या समोर आपल्याला जो काही कोड दिसतोय त्याच्यामध्ये 9, 3, 2, 4, 3 दिसतंय. इथं 3 डबल आलेला आहे, इथं एल डबल आला आहे, इथं 3 डबल आला आहे. म्हणजेच एलची किंमत किती असणार आहे? 3. अगदी बरोबर विचार केला आपण. मात्र इथं त्यांचा क्रम सारखा नव्हता. तरीसुद्धा आपलं एक कळलं की एल स्मेलमध्ये एल डबल आला आहे, इकडं सांकेतिक भाषेमध्ये 3 डबल आला आहे. म्हणून आपल्याला इथं 3 ही किंमत एलची मिळाली. दुसऱ्या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर टी डबल आलेलं दिसतोय. ठीक आहे ना. मग टी डबल आलेला आहे त्याच्यावरून आपल्याला एक कळते की त्या दुसऱ्या सांकेतिक भाषेमध्ये 1, 8, 3, 4, 8 लिहिलं आहे. म्हणजे टीची किंमत नक्कीच 8 असणार आहे. मिळाली किंमत टीची. म्हणजे अशा प्रकारे विचार केला की आपल्याला उत्तर मिळतं. एल बरोबर 3 मिळाला, टी बरोबर 8 मिळाला, ई बरोबर 4. आता कुठून काढला मी ई बरोबर 4 तेही सांगतो, समजून घ्या. स्मेलमध्ये ई आहे एकदा, मेलमध्ये ई आहे एकदा आणि त्यांचे जर आपण कोड बघितले तर त्या दोन्ही कोडमध्ये 4 आलेला दिसतोय. म्हणजे स्मेलमधला ई म्हणजे 4 आहे, मेलमधला ई म्हणजे 4 आहे. म्हणून आपल्याला ई बरोबर 4 मिळालं. म्हणजे फक्त कंपॅरिझन केली की नाही व्यवस्थित बघून की आपल्याला उत्तरं मिळतात. आणखी पुढं I = 1 मिळाला, कारण टायटलमधला टी माहीत होता आपल्याला, एल माहीत आहेच, ई माहीत आहेच, राहिला होता तो आय आणि आय म्हणून आपल्याला 1 किंमत मिळते. इथं पहा आपल्याला टी ऑलरेडी 3 मिळालेला आहे. ऑलरेडी टी म्हणजे 8, टी म्हणजे 8 झालेला आहे. हा टी म्हणजे 8 झालेला आहे. एल म्हणजे ऑलरेडी 3 माहिती मिळालेली आहे आणि ई म्हणजे 4 मिळालेले. म्हणजे याच्यामधला 8 संपला, 3 संपला, 4 संपला, 8 संपला, राहिलं काय शिल्लक 1. यातलं राहिलं होतं आय आणि म्हणून आय बरोबर आपल्याला 1 मिळाला. असा विचार करायचा. त्याचप्रमाणे जर आपण मेलमध्ये विचार केला तर मेलमधला आपल्याला एल माहीत आहे आणि ई पण माहीत आहे. इथं ए आणि इथं पण ए दिसतोय. मेलमध्ये ए आहे, टॉकमध्ये पण ए आहे आणि जर इथं ए आणि ए असेल तर इकडं कुठला एक अंक सामायिक दिसतोय आपल्याला जो आत्तापर्यंत आपण वापरलेला नव्हता. तो दिसतोय 7. बघा ना, इथं 7 आहे, इथं पण 7 आहे, 7 आहे, इथं 7 आहे. ओके, याप्रमाणे आपल्याला मिळालं ए बरोबर 7. आधी एकदा तुम्ही हे सांकेतिक भाषेतली अक्षरं शोधून काढली की तुमचं काम सोपं झालं. ठीक आहे. ए बरोबर 7 मिळाला. तसाच विचार करून एम बरोबर तिथं 9 मिळतोय
आणि के बरोबर 6 मिळतो आहे. मग जर एकदा हे मिळालं तर इथून पुढं फार वेळ वाया न घालवता मी LET लिहून दाखवतो. LET म्हणजे 3 4 8, कारण L बरोबर 3 होता, E बरोबर 4 होता आणि T बरोबर 8 होता. मग तुम्ही म्हणाल इथं 348 दिसतंय, 3 4 8, इथं उत्तरात 3 4 8 कुठंच नाही. पण तसं नाही, कारण त्यांनी सांगितलं होतं क्रम पुढं मागं झालेला असू शकतो. मग उत्तरात शोधायचं 3 4 8 आलेलं उत्तर कोणतं आहे, हे आहे 1 नंबरचं. म्हणून 1 नंबरच्या गोलला आपल्याला डार्क करावं लागेल, ते आपलं उत्तर असणार. एकदा उत्तर मिळालं की ते इथं आपल्याला सापडलं, डार्क केलं. त्याप्रमाणेच काईटसाठी 6 1 4 8 जिथं असेल 4ही अंक असलेलं उत्तर आपण तिथं घेणार आहोत, ते आहे उत्तर नंबर 3. LATE साठी आहे 3 7 8 4. इथं मला मुद्दाम असं सांगायचं आहे की इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं LETE नव्हतं मेन पेपरमध्ये, इथं LATE होतं. आणि म्हणून इथं जर बघितलं आपण तर 4 8 3 7 4 8 3 7 सगळीकडे तेच आहे. याचाच उत्तर आहे सर्व 1 2 3, म्हणजे उत्तर क्रमांक 4 बरोबर आहे. काळजीपूर्वक बघायचं. इथं आपल्याला वाटतंय हे वेगळं हे वेगळं हे वेगळं, हे उत्तर तिन्ही वेगळी नसून एकच आहेत आणि म्हणून उत्तर क्रमांक 4 यासाठी बरोबर आहे. विषय राहिला आणखी MUEL साठी काय करायचं. त्यासाठी 9 0 4 3 ज्या उत्तरामध्ये असतील ते उत्तर इथं बरोबर आहे, म्हणजेच उत्तर क्रमांक 2. याप्रमाणे जरी क्रम सारखा नसला तरी तुलना करून आपल्याला योग्य उत्तर काढता येऊ शकतं. त्याचप्रमाणे आता आणखी एक प्रश्न MTS 2011 मध्ये आलेला. TOM बरोबर 3 6 4, MAT बरोबर 2 6 3. अशी प्रश्न तर एकदम सोपे असतात, पिल्लू असतात, अगदी सरळ दिसतंय बघा तुम्हाला. तिन्ही ठिकाणी टी आलेला दिसतोय. टॉममध्ये टी आहे, मॅटमध्ये टी आहे, टॅनमध्ये टी आहे. आणि मग तिन्ही ठिकाणी आलेला कोणता अंक दिसतोय आपल्याला? 6. ठीक आहे, इथं 6, इथं 6, इथं पण 6, म्हणजे टीसाठी किती असणार आहे? 6. टी तर 6 मिळाला. मग विचार करूयात एमसाठी कुठलं अक्षर असणार आहे? कारण टॉममध्ये एम आहे, मॅटमध्ये एम आहे, इथं एम आहे, इथं पण एम आहे, इथं 3 आहे, इथं पण 3 आहे. म्हणजे सरळ अर्थ झाला एम बरोबर 3. लिहिलंय मी लगेच समोर एम बरोबर 3. आता झालं. त्याचप्रमाणे ए किती असेल सांगा भाऊ, तुम्हाला सांगता येईल. आता विचार करा, ए कुठं आहे? मॅटमध्ये ए आहे, टॅनमध्ये पण ए आहे, आणि तिथं सांकेतिक भाषेमध्ये कोणता अंक दोन्ही ठिकाणी आलेला आहे दिसतोय? तो ए बरोबर 2, राहिलेला शिल्लक ओ बरोबर 4, राहिलेला शिल्लक एन बरोबर 8. शिल्लक राहिलेली पण आपण लिहून टाकले. आणि मग आता मॅन लिहायला काहीच अडचण नाही. मॅन म्हणजे एम मधला 3, एचा 2 आणि एनचा 8. मी तर एकदा सुरुवातीला समजून सांगितलेले. इथून पुढची उदाहरणं थोडी फास्ट घेणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ पुन्हा पाहिला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये हे पुन्हा पुन्हा ऐकता येऊ शकेल, काही अडचण नाही. कारण उदाहरणं खूप आहेत. 2010 पासून आत्तापर्यंत या सांकेतिक भाषेबद्दल प्रत्येक परीक्षेत 2-3 उदाहरणं विचारलेली आहेत. म्हणजे 2-3 मार्क आपले पक्के होत आहेत सांकेतिक भाषा पक्की झाली तर. याप्रमाणे BAT साठी 1 2 आणि 6 याप्रमाणे हे सगळी आपली अक्षरं आपण इथं वापरू शकतो. इथं आणखी एक थोडासा भाग सांगण्यासारखा असा आहे, पाहतो. इथं BAT विचारलेलं आहे. आपल्याला A बद्दल 2 माहीत आहे, T बद्दल 6 माहीत आहे, परंतु B बद्दलचा अंक आपल्याजवळ नाही. म्हणून म्हणायचं का प्रश्न चुकला आहे म्हणून? तसं नाही. आता उत्तरांकडे जाऊन तुलना करून बघायची. समजा मला वाटते उत्तर क्रमांक 2 आहे का बरोबर, म्हणून मी तपासायला गेलो तर तिथं दिसतंय 6 6 म्हणजे टी बरोबर आहे, 2 2 म्हणजे ए बरोबर आहे, आणि इथं 8 दिसतोय. पण 8 कोणासाठी होता? तो एनसाठी होता. म्हणजे हे उत्तर नक्कीच असणार नाही, कारण इथं 8 होता, तो एनसाठी होता, आणि बॅटमध्ये एन नाही, म्हणजे हे उत्तर नाही. हे 1 6 8, इथं बी ते उत्तर एन म्हणजे 8 आलेलाच आहे, एन इथं नाही, म्हणून हे पण उत्तर नाही. म्हणजे काही वेळेला असा विचार करावा लागतो की दिलेल्या 4 उत्तरांपैकी ही 3 उत्तरं बरोबर नाहीत, म्हणून राहिलेलं उत्तर 4थं ते बरोबर आहे. म्हणून BAT 1 6 2 किंवा 1 2 6 ते उत्तर आपण या ठिकाणी बरोबर गृहीत धरतोय. पुन्हा एकदा आठवण करून देतो, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला जर ग्रुपमध्ये यायचं असेल तर समोर दिसणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती आपलं नाव आणि मोबाईल नंबर तर तुम्ही पाठवताच, नाव आणि शाळेचं नाव 8वी NMS असं लिहून पाठवायचं आहे. आणखी एक मगाच्या सारखाच हा प्रश्न आहे. सांकेतिक भाषेमधला कार, फॅट आणि TOC असे काही शब्द दिलेले आहेत. यावरून आपल्याला एफसाठी कोणता अंक वापरला हे विचारलेलं आहे. अगदी साधे बघा. इथं ए दिसतोय,
इथं पण ए दिसतो आहे. ओके, म्हणजे ह्या दोघांमध्ये ए आहे. आता मग इथं आणि इथं 234 आणि 256 कोणता अंक सामायिक आहे? सरळ दिसतंय 2 सामायिक आहे, म्हणजे ए बरोबर 2 मिळाला. क्लिअर? ए बरोबर 2 झाला. राहिलं काय शिल्लक? आता इथं आणखी पुढे जाऊन बघू आपण. इथं TOC आहे, इथं CAR आहे, इथं C दिसतोय, इथं पण C हे अक्षर दिसतंय. कॉमनमध्ये बघितलं तर इथं 4 पण दिसतोय आणि इथं 4 पण दिसतोय, म्हणजे C बरोबर 4 येऊ शकतं. तसंच T बरोबर 6 पण आपल्याला मिळते, कारण इथं T आहे आणि इथं पण T आहे. इथं Tला 6 दिसतोय, इथल्या Tला हा 6 दिसतोय, म्हणजे Tची किंमत 6 झाली. Fची किंमत राहिलेली आपल्याला याच्यावरनं कळते किती किंमत 5 आहे, कारण FATमध्ये हा अंक या FAT मधला ए बरोबर 2 झालेला आहे ऑलरेडी, टी बरोबर 6 झाला आहे ऑलरेडी. राहिला काय शिल्लक? एफ, आणि एफसाठी अंक राहिला शिल्लक 5. उत्तर आपल्याला मिळालं 5. किती स्टेपमध्ये किती सेकंदात उत्तर निघू शकतं याचा हा नमुना आहे. हे उदाहरण NMS 2011चं आहे. समोर त्यासाठी मी तो पत्ता पण लिहून ठेवला आहे. कुठल्या परीक्षेमधलं हे उदाहरण आहे? NMS 2011 साली झालेली ही परीक्षा होती. त्याचप्रमाणे इथं रेखा पुस्तक वाचते, त्याच्यासाठी 1 2 3 लिहून दिलेलं आहे. भावनाला पुस्तक आवडते, 3 शब्द आहेत, 3 अंक आहेत, 2 4 5. पुन्हा 3 शब्द आहेत. भावनाला रेखा आवडते, पुन्हा 3 अंक आहेत, 3 4 5. याचा अर्थ भावनासाठी काहीतरी 1 अंक आहे, रेखासाठी काहीतरी 1 अंक आहे, आवडतेसाठी 1 अंक आहे, वाचतेसाठी 1 अंक आहे आणि पुस्तकसाठी 1 अंक आहे. कुठला तरी 1 अंक आहे. तो कसा शोधायचा मग? बघूयात ना. काही वाक्यांमध्ये काही शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. पहिलं आणि दुसरं वाक्य जर बघितलं आपण, रेखा पुस्तक वाचते, भावनाला पुस्तक आवडते, दोन्ही ठिकाणी पुस्तक हा शब्द आलेला आहे आणि दोन्ही कोड लँग्वेजमध्ये 2 हा अंक आला आहे, म्हणून पुस्तक बरोबर 2 झालं. ओके, सरळ सरळ विचार करायचा. दोन्ही ठिकाणी पुस्तक शब्द आहे, दोन्ही ठिकाणी 2 आहे, म्हणून पुस्तक बरोबर 2. आता पुन्हा अजून काय सारखं दिसतंय का? दिसतंय सारखं. रेखा बरोबर 3 लिहितो मी डायरेक्ट. ते कसं आलं 3? पहिलं आणि तिसरं वाक्य बघा. पहिल्या वाक्यामध्ये रेखा आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये पण रेखा आहे आणि पहिल्या वाक्याच्या सांकेतिक भाषेत 3 हा अंक आहे, तिसऱ्या वाक्याच्या सांकेतिक भाषेमध्ये 3 हा अंक आहे, म्हणून रेखा बरोबर 3 तयार झालं. आणि मग जर आता पुस्तक आपल्याला कळलेलं आहे, रेखा हा शब्द पण कळलेला आहे, तर वाचते असं आपल्याला विचारलं आहे. ते वाचते हा शब्द पहिल्याच वाक्यात आहे आणि पहिल्या वाक्यामधला 1 अंक शिल्लक राहिला आहे, म्हणजे वाचते बरोबर किती असणार? वाचते बरोबर 1 हा अंक राहिला, म्हणून उत्तर मिळालं वाचते बरोबर 1. याचं उत्तर तिथं मी खाली थोडं कट केलेलं आहे. तुम्ही ते जेवढा त्याचा अंक असेल त्या अंकाला गोल करायचं आहे. आता हे काही मी सोडवून दिलेलं नाही, तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेलं आहे. NMS 2011 मधला हा पुन्हा एकदा प्रश्न आहे. पेन 534 लिहिलं आहे, सन म्हणजे 412 लिहिलं आहे, SET सेट म्हणजे 651 लिहिलं आहे. त्यावरून पुणे लिहायचं आहे. तुम्ही सराव करा, तुम्ही सोडवा आणि मला उत्तर पाठवून द्या. बघूया कोण कोण सोडवतं आहे, कोण कोण मला उत्तर पाठवतं आहे. त्यासाठी तयारी पण खाली करून ठेवलेली. N म्हणजे किती, E म्हणजे किती, SUP, आणि मग त्यावरून तुम्ही पुणेसाठीचा शब्द तयार करून पाठवू शकता. उत्तर मी आता सांगत नाही, कारण मी शिकवलेलं आहे, तुम्ही ते समजून घेतलेलं आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी सगळी उदाहरणं सोडवून देऊ शकेल, परंतु मग तुम्ही तुमचं डोकं कधी चालवणार? तुमचं डोकंही चाललं पाहिजे, म्हणून सुरुवातीला मी थोडं शिकवत असतो, मध्ये थोड्या ट्रिक्स देत असतो, म्हणजे ज्याला आपण संकेत म्हणूया किंवा हिंट म्हणूया, ती देत असतो. आता तुम्हाला हिंट समोर दिलेली आहे, या क्रमाने तुम्ही जा. आणि काही उदाहरणामध्ये हिंट मी देणार नाही, फक्त प्रश्न तुमच्या पुढे मांडणार आहे, तो पण तुम्ही सोडवायचा आहे. हा प्रश्न आपल्यासमोर आहे. या प्रकारचा प्रश्न आपण पूर्वी सोडवलेला आहे. NMS 2015चा हा प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेत आत्तापर्यंत आलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणूनच मी सुरुवातीलाच आजच्या व्हिडिओ क्रमांक 2मध्ये कोड लँग्वेज घेतलेली आहे अंकांची, तिसऱ्या व्हिडिओमध्ये कोड लँग्वेज अक्षरांची येणार आहे. इथं मी हे उत्तर काढून दिलेलं आहे. P बरोबर 9 कसं काढले वगैरे सुरुवात फक्त मी सांगतो. क्लॅपमध्ये P आहे, इथं क्लॅपमध्ये P दिसतोय आणि टॉपमध्ये P दिसतोय, यामध्ये 9 दिसतोय, इथं पण 9 दिसतोय, म्हणून मी ठरवलं P बरोबर 9 आहे. क्रम त्यांचा पुढं मागं जरी झाला असला तरी आपण बघायचा कुठला अंक समान आला आहे. याप्रमाणे हे बाकीचे सगळे अंक मी इथं मिळवलेले होते. तुम्ही आता विचार करून ते मिळवू शकता. त्यावरून ॲक्ट
बरोबर 625, पॉन्ड बरोबर 9843, 9843 आणि ॲडॉप्ट त्याचं उत्तर मी काहीतरी लिहिलेलं नाही, तर तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे हा प्रश्नही मी तुम्हाला त्याच प्रकारे अगोदरच्या सारखाच समजावून सांगितलेला आहे. तुमची आता जबाबदारी आहे की तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहायचे, त्याच्यामध्ये जे प्रश्न मी तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत ते सोडवायचे. फोटो काढून पाठवला तरी चालेल, उत्तर लिहून पाठवलं तरी चालेल, मात्र हे सातत्याने करणं आवश्यक आहे. परीक्षा 14 मार्चला जरी असली, अजून 3.5 महिने जरी शिल्लक असतील, तरीसुद्धा तुम्हाला आत्तापासून जर अभ्यासाला तुम्ही लागलात तर संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल. 7वी 8वीचा तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम बघायचा आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि गणित, आणि त्याबरोबरच हे मेंटल ॲबिलिटी टेस्ट ते सुद्धा करायचं आहे. वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. तसंच NMMS 2015चा पेपर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक्झामबद्दल काहीतरी लिहून दिलेलं आहे, टेस्टबद्दल काहीतरी लिहून दिलं आहे. त्यावरून तुम्ही अक्षरं आणि अंक यांचा मेळ तयार करून स्टेमसाठी काय लिहिता येईल ते तयार करायचं आहे. NMMS 2016साठी सुद्धा अल्जेब्रा हा शब्द 46 असा लिहिलेला आहे. हा थोडा वेगळा प्रश्न आहे म्हणून मी समजावून सांगतो. तर त्यासाठी विचारले त्यांनी जॉमेट्रीज हा शब्द कसा लिहाल. अल्जेब्रा 46. आता इथं तुम्ही पाहाल की आत्तापर्यंत मी कुठे ABCD लिहिलेली नव्हती. इथं मात्र खाली म्हणजे माझ्या चॅनलच्या नावाच्या वर ABCD EFGH झेडपर्यंत सगळं लिहिलेलं आहे. कशात लिहिलं हे? कारण तुम्ही ए म्हणजे जर 1 समजलात आणि याच क्रमाने जर तुम्ही नंबर दिले तर झेडचा नंबर 26 येणार आहे, ईचा नंबर 5 येणार आहे, वगैरे वगैरे. हे सगळे नंबर याप्रमाणे येत राहतील. आणि त्यांची जर बेरीज केली अल्जेब्रामधल्या अंकांची तर ती बेरीज बरोबर 46च येते. मग आपल्याला क्ल्यू मिळाला, कोड कळला. जिओमेट्रीसाठी तुम्ही असंच करायचं. मग मी केलेलं नाही, करून दाखवणार पण नाही, तुम्ही करायचं. ते फार अवघड काम नाही. जीसाठीचा जो अंक येईल तो लिहा. जीसाठी तुम्ही लिहू शकता 7, ईसाठी लिहू शकता 5, आणि त्या क्रमाने पुढे सगळे लिहा, त्यांची बेरीज करा. जे उत्तर येईल ते तुम्ही तिथं तयार करून घ्या. मी उत्तर दिलेलं नाही. इथं पण तसंच आहे. NMMS 2016चा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला स्तंभ 1, स्तंभ 2 दिलेला आहे. ओनसाठी 368, बीटसाठी 2195 या क्रमाने दिलेले आहेत आकडे. त्यावरून तुम्हाला उत्तर तयार करायचं आहे. पुन्हा एकदा मी फक्त तुम्हाला क्ल्यू देतो. सुरुवात तुम्ही टी पासून करा. तुम्हाला टी दुसऱ्यात आणि तिसऱ्यात दिसतोय, तिथं दोन्ही ठिकाणी 9 आलेला आहे, म्हणजे टी बरोबर 9 असणार आहे. सुरुवात करून दिलेली आहे, पुढं तुम्ही सोडवायचं. हे पण तुम्ही सोडवणार आहात. आणि हा आणखी थोडा एक वेगळाच प्रश्न आहे. जे वेगळं असेल ते मी लगेच समजावून सांगतोच आहे, पण जे अगोदर झालेल्यापैकी असेल ते तुम्ही सोडवायचं आहे. सांकेतिक भाषेमध्ये H बरोबर 11 म्हणलेलं आहे. आता हे 11 अचानक कुठून आलं? P बरोबर 19 म्हणलं ते कुठून आलं? जर इथं तुम्ही बघितलं तर Hची किंमत किती येते? इथं Hची किंमत येते 8. म्हणजे इथून 1 2 3 4 दिलं तर असं इथं 8 लिहा ना, थोडा वेळ 8 लिहा. P बरोबर किती येते ते बघून लिहा, आणि मग दोघांमधला तुम्हाला संबंध समजेल की H बरोबर 8 असताना त्यांनी 11 लिहून दिले, म्हणजे 3 वाढवले. इथं Pची किंमत खरं तर 16 येते जर क्रमाने घेतलं तर, पण इथं 19 लिहिले म्हणजे 3ने वाढवलं. तसंच टीसाठी सुद्धा 3ने वाढवून किंमत घेतली, ओसाठी किंमत 3ने वाढवून घेतली. दोघांची बेरीज केल्यावर 41 येतं आहे. मी थोडं आता फास्ट घेतो कारण शेवट होत आलेला आहे. टी त्याची किंमत जी असेल क्रमाने आलेली त्यात 3 वाढवून घ्या, ओमध्ये पुन्हा 3 वाढवून घ्या, त्या सांकेतिक भाषेमध्ये आलं त्याची बेरीज करा, ती बेरीज येणार आहे 41. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एलसाठीची किंमत +3, ईची किंमत +3, डीची किंमत +3 करून नवीन किमती तयार करा, त्यांची बेरीज करा. LEDसाठीचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. उत्तर काढा आणि मला पाठवून द्या. हा प्रश्न या प्रकारचा 2017मध्ये NMMSसाठीच आलेला आहे, त्यामुळं हाही तुम्ही सोडवायचा आहे. बघा, मी तुम्हाला शिकवलेलं पण आहे, उदाहरणं घरी सोडवायला पण दिलेली आहेत. ही सगळी उदाहरणं यापूर्वी झालेल्या NMMS परीक्षेतलीच आहेत, वेगळी कुठलीही उदाहरणं नाहीत. आणि ही जर तुम्ही सोडवली, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. अरे, आपल्याला हे जमते, आपण करू शकतो. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील. याप्रमाणे तुम्ही भाग पूर्ण करायचा आहे. इथं थांबायचं नाही. व्हिडिओ क्रमांक 3 याच्यानंतर जो येणार आहे, वरती आपल्याला एक आय बटन दिसतंय सजेशनसाठीचं, त्या आय बटनावरती क्लिक करा. याच्या पुढचा जो भाग आहे अक्षरांच्या साहाय्याने कोड लँग्वेज, तो आपल्याला थेटपणे पाहता येऊ शकेल. ओके, याप्रमाणे व्हिडिओ क्रमांक 2 आत्ता संपला. व्हिडिओ क्रमांक 1 सुद्धा पहा, व्हिडिओ क्रमांक 3 सुद्धा पहा. इथून पुढचे येणारे सगळे व्हिडिओज पुन्हा पुन्हा पहा. संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी NMMSचा कव्हर करणार आहोत. धन्यवाद.